रेकी लेवल 1 म्हणजे स्वयंशुद्धीकरण आणि स्वतःचा शोध या विषयावर बघत होतो. पहिला दिवस आपल्या मधली नकारात्मकता दूर करण्याचा प्रयत्न आपण केला. मग सांगा ही ऍक्टिव्हिटी कोण कोण केली आहे? कुणी कुणी केली ऍक्टिव्हिटी? रोज करणं गरजेचं आहे. रोज ही ऍक्टिव्हिटी करा तुम्ही. मग मला रिझल्ट सांगा. 21 दिवसानंतर तुम्हीच म्हणाल अरे बापरे किती इफेक्टिव्ह असा रिझल्ट आहे याचा. कारण आपल्याला बाहेर पडणं, त्या सर्व सफरिंग मधून, त्या निगेटिव्हिटी मधून बाहेर पडणं खूप गरजेचं आहे आणि माफ करून टाकायचं आपल्याला त्या सगळ्यांना. आता ते माफीचं मेडिटेशन आपण आज घेणार आहोत. पण ज्याने तुम्हाला दुःख दिलं, ज्याने तुम्हाला त्रास दिला, ज्याने तुमच्याबद्दल काही अपशब्द बोलले, जे तुम्हाला अगदी डोळ्यासमोरही नको वाटतात, असे लोक आपल्या जीवनामध्ये असतातच की, असतात ना. तर अशा लोकांना आपल्या मनामध्ये आपण ठेवून करतो काय? तर आपलाच आवरा आपण खराब करतो, आपलीच एनर्जी आपण खराब करतो. कारण ते आपल्या भोवती राहतं आणि आपल्या आवरातून ती निगेटिव्ह एनर्जी आपल्या 7 चक्रापर्यंत पोहोचते आणि 7 चक्र आपले डिस्टर्ब झाले की आपलं लाईफ डिस्टर्ब होतं. आपण हे पाहिलेलं आहे. आणि म्हणून सर्व नकारात्मकता आपल्यामधली काढून टाका. रोज रोज स्वच्छ करा मनाला. घर जसं आपण रोज झाडतो ना, सकाळी साफसफाई करतो की नाही सकाळी घराची, तशी साफसफाई तुम्ही रोज मनाची करायला चालू करा. मनाची साफसफाई ही फार गरजेची आहे आणि ती करायची आहे तुम्हाला. मग आता हे नकारात्मकता आपण काढली. त्या नकारात्मकतेची काही मी तुम्हाला काल 2-3 उदाहरणं सांगितले होते आणि पुस्तकाची नावं सांगते असं म्हणाले होते. त्यामधले बघा, लईस म्हणजे कालची जिच्यावरती अत्याचार झालेला होता आणि तिला कॅन्सर झाला 40व्या वर्षी. आणि मग जेव्हा ती डॉक्टरकडे गेली तेव्हा तो कॅन्सर फार वाढलेला होता. पण ती नन झाली होती ना, धार्मिक ग्रंथ वाचण्यात तिचे आले होते आणि त्यामुळं नकारात्मक ऊर्जा, सकारात्मक ऊर्जा ह्या तिला माहित होत्या आणि म्हणून तिनं ठरवलं की आपण अगोदर एकदा प्रयत्न करायचा. आणि घरी येऊन तिने काय केलं असेल तर ज्या लोकांचा राग तिने तेवढ्या वर्षापासून, बघा वयाच्या 15व्या वर्षापासून वयाच्या 40व्या वर्षापर्यंत ज्या लोकांचा राग तिने मनामध्ये ठेवला होता, त्या रागाचा परिणाम काय झाला होता? तिला कॅन्सर झाला होता. त्या सगळ्या लोकांना तिने मनातनं माफ करून टाकलं. कारण तिला माहिती होतं की तिला खुश आहेत, ज्यांनी अत्याचार केले माझ्यावर ते खुश आहेत, म्हणून तिने त्या लोकांना माफ करून टाकलं. आणि माफ केल्यानंतर ती जेव्हा शांत झाली माफ करून, जी घटना तिला पुन्हा पुन्हा आठवत होती आणि ज्या घटनेचा त्रास होऊन नकारात्मकता तिची वाढत होती, ते सगळं शांत झालं आणि ती कॅन्सर मधून बाहेर आली. तर त्या लईसचं एक पुस्तक आहे, यू कॅन हील युअर लाईफ. तुम्ही गुगलवर जाऊन बघू शकता ते पुस्तक आणि ज्यांना वाचायचंय ते वाचू शकता. यू कॅन हील युअर लाईफ. आता दुसरी होती ब्रॅडन ब्रेज, जिच्या पोटात फुटबॉलला ट्यूमर होता आणि त्या ट्यूमरला तिने त्या नकारात्मक ऊर्जेतून स्वतःला बाहेर काढून रोज साफसफाई मनाची करून त्या पण ट्यूमरला तिने घालवून टाकलं. ती सुद्धा, आणि तिचं पुस्तक आहे द जर्नी. मी काल म्हटलं ना, तिने पुस्तकामध्ये असा एक आराखडा दिलेला आहे. ही नकारात्मकता मनात असेल हा रोग, आणि हा रोग असेल याच्यावरती हा उपाय, असा एक तक्ता तिने दिलेला आहे त्या पुस्तकामध्ये. आणि त्या पुस्तकाचं नाव आहे द जर्नी. आणि भारतातले तर डॉक्टरचं मी काल सांगितलंच तुम्हाला की दीपक चोप्रा, जे अमेरिकेमध्ये मोठ्या दवाखान्यामध्ये मोठ्या हुद्द्यावर होते, त्यांनी जेव्हा कॅन्सर पेशंट परत 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 त्याला कॅन्सर होतोय, किती ऑपरेशन केलं तरी त्याचा कॅन्सर दूर होत नाही, हे त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी खोलवर अभ्यास केला आणि मग लक्षात आलं की जर निगेटिव्हच आजूबाजूला सेल्स असतील तर त्या ठिकाणी पुन्हा कॅन्सर होणारच.
आणि म्हणून त्यांनी चक्क मेडिकल फील्ड सोडलं आणि याच गोष्टीवर काम करायला सुरुवात केली की स्वतःची हिलिंग. आणि आज ते खूप प्रसिद्ध असे, म्हणजे त्यांची व्याख्यानं वगैरे होतात, पुस्तकं वगैरे आहेत त्यांची, तुम्ही ते पण जाऊन गुगलवर बघू शकता. म्हणजे ही 3 उदाहरणं मी तुम्हाला का दिली? निगेटिव्ह एनर्जीमुळं कॅन्सर सारखे आजार होतात. छोटे मोठे तर होतात, पण कॅन्सर सारखे आजार होतात. म्हणून निगेटिव्ह एनर्जी आपल्यामध्ये कधीही येऊ द्यायची नाही. येते, मी म्हटलं ना कालही तुम्हाला, आपला जन्म येते, पण तुम्हाला त्याच्यावर उपाय सांगितले. वही पेन घ्यायची, लिहून काढायचं. त्याची तीव्रता कमी होते. त्या निगेटिव्हिटीची, त्या त्रासाची तीव्रता लगेच कमी होते. आपल्याला काही कुणाला दाखवायचंय का? लिहायचं आणि फाडून टाकायचं, लिहायचं आणि फाडून टाकायचं, हेच काम करायचं आपल्याला. तर हे निगेटिव्हिटी बद्दल आपण घेतलो. नंतर आपण मग आता हे सगळा खेळ कुणाचा आहे? आपल्यामध्ये निगेटिव्हिटी आणण्याचा, आपले विचार बनवण्याचा, आपले विचार सगळे ऍक्टिव्हेट करण्याचं कुणाचं काम आहे? हे काम आहे कॉन्शियस आणि सबकॉन्शियस माइंडचं. बिचार कॉन्शियस माइंड 10%च काम करतं. सगळा खेळ हा कुणाचा असतो? सबकॉन्शियस माइंडचा, जो 90% काम करत असतो आपल्यावर. 90% काम करतो. म्हणजे काय करतो? सबकॉन्शियस माइंड जे चालतं फिरतं, काही योजना आखतं, काही ठरवतं, काही बोलतं, काही काम करतं, ते सगळं ऑब्झर्व करतो, स्वतःमध्ये ग्रहण करतो आणि साठवत चालतो. त्या सबकॉन्शियस माइंड मध्ये इतकी ऊर्जा आहे, हे मी तुम्हाला कालही सांगितलं, त्या ऊर्जेपर्यंत आपण पोहोचूच शकत नाही. तर त्या सबकॉन्शियस माइंडला हँडल कसं करायचं? हो ना, आता सबकॉन्शियस माइंडमुळे आपण प्रॉब्लेम मध्ये येतो, तर मग त्याला हँडल कसं करायचं? मग त्या सबकॉन्शियस माइंडला आपण कसं करायचं, ट्रेनिंग कशी द्यायची सकारात्मकतेची? तर त्यासाठी आहेत 3 गोष्टी. काल मी सांगितल्या की अफर्मेशन, दुसरं आहे व्हिज्युअलायझेशन आणि तिसरी आहे मेडिटेशन. तर आपण अफर्मेशन बद्दल थोडक्यात बघितलो काल, की अफर्मेशन म्हणजे काय? की आपण जे बोलतो ते बोलणं नकारात्मक नको, तर सकारात्मक पाहिजे. मग मी काल तुम्हाला तुमचे सगळं, कुणाला काय पाहिजे हे लिहायला सांगितलं होतं. कुणी कुणी लिहिलं का सगळ्यांनी? तुम्हाला जीवनात काय पाहिजे लिहिले. सांगा बरं सुनीता मॅडम. मी हा, रिटायरमेंट मागते. रिटायरमेंट. हा, मग रिटायरमेंट, निवांत वेळ पाहिजे. निवांत वेळ पाहिजे. निवांत वेळ पाहिजे. मग ती कशा शब्दात लिहिलात मला तुम्ही सांगा. नाही, मी एवढंच निवांतपणा, भरपूर वेळ आणि रिटायरमेंट स्वतःसाठी. स्वतःसाठी रिटायरमेंट, भरपूर वेळ आणि निवांतपणा पाहिजे. आता ही अफर्मेशन टोटली चुकीचे, टोटली चुकीचे. हा, सांगते, टोटली चुकीचे. तर ती कशी लिहायची? मी माझ्या रिटायर्ड लाईफ नंतर अतिशय सुखाचं जीवन जगत आहे. पूर्ण वेळ माझं सुखी जीवन हे व्यतीत होत आहे. सुखी जीवन माझं इथं संपूर्ण होत आहे. मी रिटायरमेंट नंतर हे सुखी जीवन जगत आहे. अच्छा, अशी अफर्मेशन पाहिजे. पाहिजे असं नाही म्हणायचं. पाहिजे हे उद्यावर भविष्य काळात येतं की नाही. आपल्याला सगळे अफर्मेशन चालू वर्तमान काळामध्ये लिहायचे. आत्ता त्या झाल्यात. आत्ता तुम्ही ते सुख भोगताय, ते सुख तुमच्यापर्यंत पोहोचलंय आणि त्या सुखात तुम्ही आहात. स्ट्रॉंगली हे अफर्मेशन 21 दिवस द्या. पूर्ण लाईफ चेंज व्हायला जातं. ज्याला जे पाहिजे ते त्याला मिळालंय, त्या वर्तमानाच्या काळात मिळालंय, हे अशी अफर्मेशन द्यायची. आता तुम्हाला मी धीरूभाई अंबानीचं उदाहरण सांगते. धीरूभाई अंबानी खूप श्रीमंत होते का अगोदर? नव्हते, ते कामगार होते. त्यांना मिळत असलेला 250 रुपये पगार, 1 महिना त्याच्यावर त्यांना लाईफ घालवायचं होतं. म्हणजे 1 महिनाभर पुरवायला पाहिजे ना ते 250 रुपये. सॉरी, 2,500 म्हटलं मी, कारण आता 250ला महत्व नाही. पण त्या काळात 250 रुपये त्यांना पगार होता. मग धीरूभाई अंबानीचे व्हिज्युअलायझेशन इतकं मोठं होतं की त्यांना इतकं मोठं व्हायचं होतं की सुरुवातीपासूनच त्यांच्या डोक्यामध्ये ते चालत होतं. सहज कोणी मोठं होत नसतं. मग त्यांनी काय केलं?
ते 250 रुपये उद्याची पर्वा केली नाही, माझ्या घरात उद्या चूल पेटेल की नाही, काही होईल की नाही ह्याची पर्वा त्यांनी केली नाही. ते 250 रुपये घेतले ते आणि ताजमहल हॉटेलला गेले. तिथं जाऊन फक्त त्यांनी त्याचा चहा पिला आणि 2 तास तिथं बसले. का? तर त्यांना बघायचं होतं की तिथं येणाऱ्या लोकांचं उठणं बसणं कसं आहे ते म्हणजे ताज हॉटेलमध्ये राहायला आलेला व्यक्ती हा त्याच लेवलचा श्रीमंत असणार आहे ना. आणि ह्यांची इन्फॉर्मेशन काय होती, मला ताज हॉटेल मध्ये राहता यावं एवढी माझी आर्थिक परिस्थिती मला मोठी करायची. आणि म्हणून त्यांनी वर्तमानामध्ये त्या 250 रुपयाचा उपयोग काय केला, ताज हॉटेलमध्ये जाऊन बसले ते आणि तिथल्या लोकांचं वागणं, बोलणं, बसणं, उठणं हे सगळं त्यांनी ऑब्झर्व केलं. हे अफर्मेशन मध्ये असायला पाहिजे, हे व्हिज्युअलायझेशन मध्ये असायला पाहिजे. बघा सगळ्यांकडे 24 तास असतात, रस्त्यावरच्या भिकाऱ्याकडे पण असतात आणि टाटा अंबानीकडे पण 24 तासच असतात. मग तो भिकारी भिकारी असतो आणि अंबानी एवढा श्रीमंत का झाला? त्याचं कारण असं आहे की त्या 24 तासाचं त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे नियोजन केलेलं आहे. ते आपल्या हातात आहे. आणि म्हणून आपण अफर्मेशन त्या पद्धतीने द्यायचं आणि अफर्मेशन दिल्यानंतर ठीक आहे, आता तुमच्याकडं ऍपलचा मोबाईल नाहीये आणि खूप तुम्हाला घ्यायचंच आहे, तुम्ही अगोदर काय करा, त्या ऍपलच्या मोबाईलचं स्टिकर आणा. रोज बघा माझ्या हातात ऍपलचा मोबाईल आहे, त्या स्टिकरला लावा तुमच्या मोबाईलला. डेफिनेट तुमच्या हातामध्ये ऍपलचा मोबाईल येईल, नक्कीच येईल. अशी परिस्थिती तयार होईल की ते मोबाईल घेण्यासाठी तेवढे पात्र तुम्ही ठरा. कुठलीही वस्तू, काहीही, तुम्हाला एखादी तुमच्या ड्रीम मधली कार घ्यायची, त्या कारला तुम्ही रोज बघा, तुम्ही बघा तुमच्या रूम मध्ये त्याचं एक चित्र लावा किंवा तुम्ही शोरूम मध्ये जाऊन ती कार बघा. ही कार उद्या माझी असेल, ही कार उद्या माझी असेल, ही माझी आहे, हे मनामध्ये ठेवा. अफर्मेशन अशा पद्धतीने द्या. मी तुम्हाला म्हटलं ना, आपणच आहोत आपल्या जीवनाचे शिल्पकार. ते ह्याच पद्धतीने की आपण ठरवा आपलं जीवन आपल्याला कसं जगायचंय, आपल्याला काय पाहिजे आपल्या जीवनात, आणि त्याच्यावर फोकस करा. एनर्जी इतकी वाईट असते की आपण ज्याच्यावर फोकस करू त्याला मल्टिपल करून आपल्याकडे देते. तुम्ही जर सतत म्हणत बसलात माझं हे दुखायलंय, माझं हे दुखायलंय, तर ते दुखणारच आहे आणि ते दुखणं वाढतच जाणार आहे. पण तुम्ही जर म्हणालात की नाही माझं काही दुखत नाहीये, मी एकदम मस्त जबरदस्त तंदुरुस्त आहे, हे रोज अफर्मेशन द्या तुम्ही स्वतःला. रोज म्हणा असं तुम्ही की मी मस्त आहे, मी तंदुरुस्त आहे, ही रोज अफर्मेशन द्या. बघा तुमचं दुखणं कुठं पळून जाईल, तुम्हाला कळणार पण नाही कधी काळी माझं काही दुखत होतं. ह्या पद्धतीची अफर्मेशन पाहिजे. जीवन एकदाच येत आहे, मग त्याला आपण चांगलं जगूया ना, मार्ग आपल्याकडे आहे ना, तर चांगलं जगूया. आता अफर्मेशनचे आपल्यावरती कसे परिणाम होतात हे मी तुम्हाला सांगते. जपान मधील एक शास्त्रज्ञ आहेत मसुरू इमोटो म्हणून, त्यांनी पाण्यावरती प्रयोग करून हे सिद्ध केलेलं आहे. तुम्ही हे पण गुगलवर पाहू शकता की त्यांनी पाण्यावरती प्रयोग केला. आता बघा, पृथ्वी तलावर 70% पाणी आहे आणि आपल्या शरीरात पण 70% पाणी आहे. मग त्यांनी पृथ्वी तलावरच्या पाण्यावर प्रयोग केलाय आणि तोच प्रयोग आपल्यावरती होऊ शकतो ना. म्हणजे पृथ्वी तलावरच्या पाण्यावर काय इफेक्ट झालाय व्हायब्रेशनचा, आपण दिलेल्या व्हायब्रेशनचा, तोच इफेक्ट आपल्यावरती पण होणार. त्यांना म्यूट कर इमेज, मसुरू इमोटोची इमेज. पाण्यावरची पाणी पाणी वरची, त्याच्या खालची, त्याच्या खालची, हा ती, हा नाही मला माहिती. हा बघा, ह्या मसुरू इमोटोने पाण्यावर केलेले प्रयोग आहेत. त्यांनी असंच एक डबक्यामधलं पाणी घेतलं आणि त्या पाण्यावरती पहिल्यांदा प्रयोग केला. त्याला
हेट म्हटलं, तू घाण आहेस, तू असा आहेस, तू तसा आहेस, अशा नकारात्मक सगळ्या भाषा वापरल्या, तर ते पाणी बघा, हे शेवटचे ह्याच्यावर कर्सर मी, हे बघा जिथं माझं कर्सर आलेलं आहे ना, ते तसं झालं. दिसतंय सगळ्याला? हो, दिसतंय. हा, ते पाणी तसं झालं. आता त्यानंतर त्याच पाण्याला, ते खराब झालेल्याच पाण्याला नंतर त्यांनी थँक्यू म्हटलं. थँक्यू म्हटल्यानंतर ते क्रिस्टल फॉर्म मधलं पाणी बघा किती सुंदर त्याचे क्रिस्टल तयार झालेले. त्या पाण्याला म्हटलं, थँक्यू, तू जीवन आहेस, तू माझी तहान भागवतोस, तू खूप चांगला आहेस. अशा चांगल्या अफर्मेशन त्याला दिल्या, खूप चांगल्या अफर्मेशन दिल्या. आणि मग बघा त्या पाण्याचं रूप कसं ताबडतोब बदललं. दिसतंय ना तुम्हाला थँक्यूचं पाणी? ते पाण्याचे क्रिस्टल आहेत. तुम्ही आता आपण करणार आहेत बरं का हे पाण्यावरचे प्रयोग. आपण हे पाण्यावरचे प्रयोग करणार आहेत. आपल्या घरातल्या पाण्याला आपण तीर्थाची चव आणणार आहेत. आपण गोड पण करणार आहे पाणी. ते प्रयोग होणार आहेत. त्यानंतर त्याच पाण्याला त्यांनी लव म्हटलं, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो, तू खूप चांगला आहेस, तू माझ्यासाठी जीवन आहेस. अशा प्रकारचे अफर्मेशन त्या पाण्याला त्यांनी दिले, त्याच पाण्याला. तर बघा त्याचं लगेच त्याची क्रिस्टल फॉर्म कसे बदलले, किती सुंदर दिसतंय बघा, त्याचा रंग बदलला आणि ते किती सुंदर दिसतंय पाणी. आलं काही लक्षात सगळ्यांच्या? हो. हा, आता खालची इमेज. हा, तर हे थँक्यू, परत वेगवेगळे अफर्मेशन दिलेले, हे सगळे पाण्याचे क्रिस्टल आहे. आता पाण्यावर त्यांनी प्रार्थना म्हटली, देवाची, देवाची जी प्रार्थना म्हटली, तर ते पाण्याचे क्रिस्टल बघा कसे झालेले आहेत. आणि प्रार्थना म्हणायच्या अगोदरचं पाणी बघा कसं होतं. ते प्रार्थना म्हणायच्या अगोदरच्या पाण्यावर लिहिले कर्सर. हा, प्रार्थना म्हणायच्या अगोदरच्या पाणी कसं होतं बघा ते, आणि प्रार्थना म्हटल्यानंतर पाणी कसं बदललं हे. आता ही उदाहरणं मी का दिली, दाखवले तुम्हाला. मसुरी माटेंनी स्वतः ती उदाहरणं प्रयोगाने सिद्ध केलेली आहे. आणि आता हे करा मला, आता ही उदाहरणं का दिली मी तुम्हाला, तर ह्या उदाहरणातून तुम्हाला मला एवढंच सांगायचंय की आपल्यामध्ये असणारं 70% पाणी ही ऊर्जा ग्रहण करत असतं. आणि आपण ज्यांच्याबद्दल वाईट विचार करू, आपण काहीतरी वाईट बोलू, पुन्हा दुसऱ्याबद्दल जरी केलं तरी त्याचे इफेक्ट आपल्यावरती होत असतात. किंवा आपण चुकीचं आपलं बोलणं असेल, आपल्याला कळत नाही आपण कशी अफर्मेशन द्यायलो स्वतःला, आपण कसं बोलायलो स्वतःसाठी, हे आपल्याला कळत नाही. आपल्या तोंडून नकळत जातं ते, आणि त्याचे परिणाम आपल्यावरती कसे होतात. कारण पृथ्वी तलावरच्या पाण्यावरती बघा इमोटेने प्रयोग केला, ते पाणी तसे बदलले. तसं आपल्या शरीरामध्ये पण 70% पाणी आहे, आणि याच्यावर जर कुणी अशी नकारात्मकता टाकली तर कसं बदलणार. आपण पण तसेच बनणार आहोत. म्हणून आपल्या जीवनात मी हे का डिटेलमध्ये घेते हे लक्षात घ्या, कारण हे अफर्मेशन, व्हिज्युअलायझेशन आणि मेडिटेशन ह्या 3च टेक्निक अशा आहेत की ज्या तुमच्या अवचेतन मनापर्यंत पोहोचणार आहेत आणि तुमचं लाईफ बदलून टाकणार आहे. मग आपलं चुकतंय कुठं, आपला काय प्रॉब्लेम आहे हे आधी आपल्याला कळलं पाहिजे ना. म्हणून मी ह्या अफर्मेशन वर, ह्या अवचेतन मनाच्या या प्रकरणावर थोडीशी जास्त भर देते. तुम्हाला वाटेल तेच व्हायला लागले, पण हे फार गरजेचं आहे. तुम्ही याला स्वीकारा की आपण बोलताना नेहमी पॉझिटिव्ह बोलायचं, अफर्मेशन पॉझिटिव्ह द्यायची. आता भाताची नेक्स्ट, भाताची भात बघा, मसुरी माटेने भातावर प्रयोग केलेला.
तोच प्रयोग त्यांनी 2 गोष्टीवर केला, पाण्यावरही केला आणि अन्नावरही केला. म्हणजे आपल्या जीवनात 2च गोष्टी महत्वाच्या आहेत ना, अन्न आणि पाणी. त्यांनी भातावर पण प्रयोग तोच केला. त्यांनी 3 बरण्या घेतल्या, 3 बरण्यामध्ये सेम भात भरला आणि एका भरणीवर त्यांनी लव असं लिहून चिठ्ठी चिटकावली, दुसऱ्यावरती त्यांनी नथिंग लिहून चिठ्ठी चिटकावली आणि तिसरीवरती हेट लिहून चिठ्ठी चिटकावली. ज्या भरणीवर त्यांनी लव लिहिलं होतं त्या भरणीला रोज ते म्हणायचे, तू खूप छान आहेस, मी खूप प्रेम करतो तुझ्यावर, तुझ्यामुळेच माझं जीवन आहे, उदरभरण तुझ्यामुळेच आहे माझं. असं सतत चांगलं अफर्मेशन, पॉझिटिव्ह अफर्मेशन त्या भाताला ते देत होते. नंतर दुसरी भरणी नथिंग, म्हणजे त्यांनी त्याच्यासाठी काहीच केलं नाही. कुठली अफर्मेशन म्हणजे सकारात्मक पण दिली नाही, नकारात्मक पण दिली नाही, कुठलीच अफर्मेशन दिली नाही 2 नंबरच्या भरणीला. आणि 3 हेट लिहिलेल्या भरणीवरती त्यांनी काय केलं, तू खूप घाण आहेस, तू खूप वाईट आहेस, तू सगळ्या आजाराचं कारण आहेस, असं सगळे वाईट वाईट शब्द बोलून त्या भाताला त्यांनी अगदी हेट केलं, खूप हेट केलं. आणि बघतो काय तर 7 दिवसानंतर त्या लव लिहिलेल्या भरणीमधला भात जसाच्या तसा राहिला, त्याला काही झालं नाही, जसाच्या तसा राहिला. नथिंग लिहिलेल्या भरणीवरचा भात थोडासा तो खराब झाला, थोडा. आणि हेट लिहिलेल्या भरणीतल्या भाताला तर बुरशी चढली, एवढा तो खराब झाला. म्हणजे अन्नाला सुद्धा अन्नावर अफर्मेशनचा परिणाम हा होत असतो. आणि म्हणून रेकीमध्ये आपण अन्न आणि पाणी दोन्ही चार्ज करून घेत असतो. ते शिकवणार आहे मी, अन्न पाणी चार्ज करणं. तर हे हेट अफर्मेशन दिलेला भात एवढा खराब झाला. मग मला सांगा, हा भात खराब होऊ शकतो तर माणूस खराब नाही का होऊ शकणार अफर्मेशन नाही? कारण पाणी त्याच्यामध्ये 70% आहे. आपल्याही जीवनामध्ये अशी काही खूप जवळची माणसं असतात ज्यांच्यावर आपण खूप प्रेम करतो. अशी काही माणसं असतात म्हणजे दूधवाले, दुकानदार वगैरे, जे कधी कधी आपल्या संपर्कात येतात. त्यांच्या असण्याने नसण्याने आपल्याला काही फरक पडत नाही, ओळखतो आपण त्यांना पण काही फरक नाही पडत. पण असे काही लोक असतात की ज्यांना बघितलं की आपलं डोकं असं सरकतं आणि खूप राग येतो, खूप तळपयाच्या मस्तकाला जाते. असे काही लोक असतात. मग अशा लोकांना काय करायचंय? असतात ना, प्रत्येकाच्या आयुष्यात असतात, त्याला काही वादच नाही, असतातच. काही जण 1-2 तरी असतात अशी माणसं. मग त्यांना आपल्यामध्ये असं साठवून नाही ठेवायचं. आपल्याला जर खरंच सकारात्मक बनायचंय, आपल्या आयुष्यात आपल्याला सगळंच जर काही मिळवायचंय, तर त्याला लव मध्ये कन्वर्ट करायचं, त्याला माफ करायचं, कम्प्लीट माफ करायचं. त्या लोकांना जी तुमच्या आयुष्यामध्ये आहेत त्या लोकांना कम्प्लीट तुम्ही माफ करून टाका आणि तुमचं जीवन हे बदला. हे आपण अफर्मेशन मध्ये बघितलं. आता अफर्मेशन आलं लक्षात सगळ्यांच्या? हो. अफर्मेशन आलं का? हा, पुढची बघा, भगवान बुद्धांचं वाक्य आहे, सर्व गोष्टी तुमच्या मनावर अवलंबून आहेत. जो विचार आपण करतो तसेच आपण बनतो. मान्य करायचं याला. आपण निगेटिव्ह विचार केला तर आपण निगेटिव्ह बनतो. बघा, लहान बाळ, मी एक उदाहरण देते तुम्हाला. हे कर, लहान बाळ, लहान बाळ एक आहे आणि ते घरामध्येच किंवा बाहेरचं कुणी आले असेल आणि त्याच्याजवळ त्याला दिलं तर ते किती रडतं की नाही? एखाद्या जवळ आपण त्याला दिलं तर ते खूप रडायला चालू करतं. आपल्याला वाटतं काय झालं असेल याला, ते तर किती लाड करायला लागलेत आणि हा का रडतोय, हे छोटं बाळ का रडतंय? ते का रडत असतं? कारण ते प्युअर सोल असतं. प्युअर सोल. आणि त्या प्युअर सोलला निगेटिव्हिटी ताबडतोब कळते. त्या व्यक्तीच्या संपर्कात ते बाळ गेलं की त्याला कळतं की हा माणूस निगेटिव्ह आहे, नकारात्मकता ह्याच्याजवळ जास्त आहे आणि म्हणून ते बाळ रडायला चालू करतं. म्हणजे जर आपल्याला निगेटिव्ह माणूस ओळखायचा असेल तर ते बाळ आपल्याला सांगू शकतं की हा माणूस निगेटिव्ह आहे, ह्याच्यापासून सावध राहा तुम्ही, असं ते बाळ आपल्याला सांगू शकतं. म्हणजे निगेटिव्हिटी ही आपल्यामध्ये
नाही, अदरवाईज काही घेऊ नका. असं होतं की सगळ्याजवळच रडत नाही ना, ते कुणाजवळ तरी एखाद्या जवळ गेलं की ते रडायला चालू करतं, किंवा त्याला पाहून पाहून रडायला चालू करतं, त्या व्यक्तीकडे पाहून पाहून रडायला चालू करतो. हा असा का रडायला, असा का रडायला, हे बाळ असं आपल्याला वाटतं. पण त्याचं कारण ते असतं की त्या माणसाकडे खूप निगेटिव्हिटी असते आणि म्हणून ते बाळ रडत असतं. त्यामुळं आपल्यामध्ये निगेटिव्हिटी काढून टाकणं खूप गरजेचं आहे. आता हे अफर्मेशन लक्षात आली सगळ्यांच्या? हो. मुग्धाला अनम्यूट कर. हो. मुग्धा अनम्यूट हो. मुग्धा. हा, अफर्मेशन बोला कळलं? मॅडम. अफर्मेशन कळलं? अफर्मेशन कळलं का? मीच म्यूट आहे? कळलं. नाही, कळलं. नाही, तिला विचारते मी पर्टिक्युलर. तू ती हँग झाली वाटतं. हा, कळलं अफर्मेशन? हो हो क्लिअर झालं का? हे कळलं म्हणण्यापेक्षा हो. माइंड मध्ये क्लिअर झालं का? हो, अगदी क्लिअर झालं. हा, एकच ओळ लक्षात ठेवायची की जे काही बोलायचंय आपल्याला, जे काही ठरवायचंय ते फक्त वर्तमानात. आता आपण रेकीचे 5 तत्व बघताना ते बघणारच आहोत की रोज आपलं लाईफ कसं असावं, आपण ते कसं जगावं. हे आपले 5 तत्व जे रेकीचे ते पुढच्या उद्या येणारच आहेत. पण हे मुद्दा क्लिअर होणं गरजेचं. आता दुसरं आहे व्हिज्युअलायझेशन. आपल्याला सबकॉन्शियस माइंड कडे जायचंय ना, टेक्निक शिकायला होतं आपण. पहिलं टेक्निक शिकलं आपण अफर्मेशन. आता दुसरं टेक्निक शिकतोय आपण व्हिज्युअलायझेशन. आता व्हिज्युअलायझेशन म्हणजे काय? तर आपण काय व्हिज्युअलाइज करतो, आपल्याला जे काही पाहिजे आहे स्ट्रॉंगली त्याला मनामध्ये व्हिज्युअलाइज करा. त्याला स्ट्रॉंगली मनामध्ये बघा, त्याला, त्या गोष्टीला, त्या घटनेला, त्या वस्तूला, जे काही तुम्हाला पाहिजे त्याला तुम्ही बघा. तुमच्या अंतर्मनामध्ये ते बघा. आता ते कसं बघायचं सांगते मी. सगळ्यांनी डोळे बंद करा. पाठीचा कणा ताठ. येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासावर लक्ष. येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासावर लक्ष. येणारा श्वास सकारात्मक ऊर्जा घेऊन येतोय. येणारा श्वास सकारात्मक ऊर्जा घेऊन येतोय आणि जाणारा श्वास संपूर्ण नकारात्मकता घेऊन जातोय. संपूर्ण नकारात्मकता घेऊन जातोय. बघा, पूर्ण लक्ष तुमच्या नासिकेच्या टिप्सवर आहे. नासिकेच्या अगदी टोकावर तुमचं लक्ष आहे. तुम्हाला दिसतोय तो श्वास जाताना आणि येताना. आता बघा, तुम्ही एका अशा सुंदर उपवनात आहात. सुंदर उपवन, जिथं हिरवीगार झाडी आहे, हिरवळ पसरलेली आहे. मन प्रसन्न करणारा वारा तिथं वाहतोय. हळुवारपणाने वाहतोय तो. स्वतःसोबत तो सुगंध घेऊन येतोय. सुगंध घेऊन येतोय. आणि काय, तिथे तुम्हाला एक मंदिर दिसलंय. संगमरवरी दगडाचं मंदिर. तुमच्या चेहऱ्यावरती आनंद मावत नाहीये. तुम्ही त्या मंदिरामध्ये प्रवेश केलाय. तुम्ही त्या मंदिरात प्रवेश केलाय. समोर सुनीता मंदिरात प्रवेश केलाय. तिथं एक श्रीकृष्णाची मूर्ती तुम्हाला दिसतीये. साक्षात श्रीकृष्ण. हातामध्ये बासरी. निळा रंग त्यांचा.
भरजरी वस्त्र आहेत अंगावर, अगदी गोडपणाने तुमच्याकडे बघतायत, ते हसतायत तुमच्याकडे बघून. त्यांचा तो मुकुटावरचा मोरपीस, त्यांच्या गळ्यातली ती वैजंती माळा, खूप खूप आनंद होतोय तुम्हाला. तुमच्या डोळ्यातनं आनंदश्रू येत आहेत. प्रत्यक्ष कृष्णाचं दर्शन, तेही इथं. भाग्यवान आहे मी, कृष्ण माझ्या पाठीशी आहे. देवा, देवा तू मला दर्शन दिलंस. फिरायला लावते की करते ती. देवा, देवा तू मला दर्शन दिलंस. भाग्यवान आहे मी, भाग्यवान आहे मी. आणि तुम्ही झुकून देवाचं दर्शन घेतलंय. आता तुमची परतीची वेळ आहे. परत येतायत तुम्ही, परत येतायत. त्या हिरवळीवर परत आलाय. तुम्हाला असं वाटतं की त्या मंदिरातील तो धूप, त्याचा सुगंध हा सगळीकडे दरवळतोय. त्या सुगंधाला तुम्ही अनुभवताय. तो सुगंध तुम्हाला अनुभवताय. फुलांचा सुगंध, त्या धुपाचा सुगंध, मन प्रसन्न करून टाकणारं वातावरण. पाय निघत नाहीये, पण तुम्हाला यायचंय, परत यायचंय. परत आलात तुम्ही, परत तुमच्या जागेवर आलात, परत तुमच्या जागेवर आलात. टेक युअर टाइम आणि दोन्ही हात रब करा आणि डोळ्यावरती ठेवा आणि हळूवार डोळे उघडा. पाणी प्यायचं असतंय, पाणी रोज घेऊन बसायचं. पाणी रोज घेऊन बसायचं स्वतःजवळ. आणि मी असं मेडिटेशनला सुरुवात केली की आधी पाणी प्यायचं. पाणी का प्यायचं, तर ती आपली 7 चक्र क्लिअर होतात पाणी पिल्याने. 1-2-4 घोट जरी पाणी पिलो तुम्ही तरी ते इफेक्टिव्ह होत. आलात सगळे? हो. परत आलात? आता सांगा, काय काय व्हिज्युअलायझेशन झालं तुम्हाला? श्रीकृष्ण दिसले? हिरवळ दिसले. दिसली? हम्म. हिरवळ पण दिसली? हो. तुम्हाला तो सुगंध अनुभवता आला? हो. कुणा कुणाला आला बरं? थोडस थांब, मला दाखवा. तो सुगंध कुणी कुणी अनुभवला? मग मला सांगा, दुसरं काय आहे व्हिज्युअलायझेशन? हेच तर आहे. तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही व्हिज्युअलाइज करा. तुम्हाला कुठलीही गोष्ट पाहिजे असेल ती सतत त्याच्यामध्येच राहा तुम्ही, त्याच ध्यानात, त्याच सिच्युएशन मध्ये. ती कशी मिळेल, ती माझ्याकडे नाहीये, ती मी कशी आणू, मी कुठून आणू, हा विचार न करता ती मला मिळाली. मग बघा, तर युनिव्हर्सला माहिती नाही हो चांगलं काय आणि वाईट काय. तुम्ही जे मागताय ना ते देतो तुम्हाला, ते मल्टिपल करून. तुम्ही दुःखच मागितले तर दुःखच मिळतात तुम्हाला. तो द्यायला बसलाय, तुमची झोळी फाटकी आहे. तो तुम्हाला सगळं देणार आहे, फक्त तुम्हाला घेता येत नाहीये. का घेता येत नाहीये? तुमचे विचार. तुमचे विचार जे नकारात्मक विचार आहेत, तेच त्या विचारातून जे काही निष्पन्न व्हायले तेच तुमच्याकडे तो पाठवायला लागला. तो तेच पाठवतो तुमच्याकडे ज्याबद्दल तुम्ही ध्यास घेतलाय. आपल्या साध्या सरळ मराठमोळ्या भाषेमध्ये ज्या गोष्टीचा तुम्ही ध्यास घेतलाय ती गोष्ट तुम्हाला नक्की मिळत असते. आणि म्हणून सांगितलं, तो ठरवत नाहीये फक्त अंबानीला श्रीमंत करायचं आणि आपल्याला गरीब करायचं, असं काही लिहिलेलं आहे का त्यानं कुठं? मग हे लोक श्रीमंत झाले ना, आपण का गरीब झालो?
कारण त्यांनी ध्यास घेतला, त्यांनी स्वतःला अफर्मेशन तेवढ्या चांगल्या दिल्या, त्यांनी स्वतः त्या गोष्टीचा ध्यास घेतला. आणि आपण काय केलं? आपण फोकस कशावर केला? आपण फोकस केला प्रॉब्लेमवर. आपला फोकस हा नेहमी सोल्युशनवर असावा, प्रॉब्लेमवर नाही. आपल्या जीवनामध्ये सगळ्यात जास्त महत्वाचं काय असेल तर आपल्या प्रॉब्लेमवरचं सोल्युशन शोधणं आणि त्याच्यावर फोकस करणं. आणि ते लोक तेच करत आले. त्यांनी त्यांच्या सगळ्या प्रॉब्लेमवर, त्यांच्या गरजांवर त्यांनी सोल्युशन शोधलं आणि म्हणून त्यांना यश मिळत गेलं आणि ते वर चढत गेले. आता मला सांगा एक उदाहरण. आपण उगीच कुणावर तरी रुसतो घरामध्ये. बर्थडे आहे, मला विशच केलं नाही. होतंय ना असं, माझा बर्थडे आहे, आज मला कुणीच विश केलं नाही. मग अरे इतका चांगला तुमच्या आयुष्यातला तो दिवस, आणि विश केलं नाही म्हणून तुम्ही दिवसभर रागात राहून तो दिवस घालवून टाकता ना वाया. त्यापेक्षा एक करा ना, तुम्हीच काहीतरी घोडदोड चांगलं बनवान खाऊ घाला घरातल्यांना. मग त्यांच्या लक्षात येईल अरे हिचा वाढदिवस आहे. का स्वतःसाठी आपण काही करू शकत नाही का? स्वतःसाठी एखादा ड्रेस घ्या, साडी घ्या आणि घाला त्या दिवशी. कोणी नको म्हटलंय तुम्हाला? का अपेक्षा ठेवायची आपण? आपण आपलं लाईफ आनंदी आपणच करायचं असतंय. आपला वाढदिवस आहे ना, जायचं, कपडे काय आपल्याला घ्यायचंय ते घ्यायचं, आनंदामध्ये यायचं, मस्त खायला प्यायला करायचं, सगळ्याला खाऊ घालायचं, आपणही खायचं. आनंदी कसं राहायचं, खुश कसं राहायचं हे आपल्यावर आहे. तो असाच केला, तो तसाच केला, त्यांनी बोललंच नाही, त्यांनी मला ती वस्तूच घेऊन दिली नाही घरातल्यानी, नवऱ्यानी असेल, बायकोनी असेल, कुणी, आता वडिलांनी असेल, आईनी असेल, कुणी मला हेच दिलं नाही, मला ते. कंप्लेन 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 कंप्लेन, सततचे कंप्लेन आपले असते, प्रत्येक गोष्टीचे कंप्लेन. असंच केलं नाही, जेवायलाच वाढलं नाही, तेच घेतलं नाही, हेच दिलं नाही. ह्या कंप्लेन मुळे सुख तर पदरात पडत नाही, उलट आपण दुःखी होत चालतो. आपल्याला रेकीमध्ये ह्या कंप्लेनला कंप्लीट करायचं. अपेक्षाच ठेवायचे नाहीत. आपल्या लाईफ आपण जगायचं. कर्तव्य चुकायचे नाहीत, जबाबदाऱ्या चुकायच्या नाहीत, पण आपलं लाईफही आपण जगायचं सोडायचं. आनंद आपोआप येणार आहे तुमच्या पुढे, नतमस्तक होऊन आनंद तुमच्याकडे येणार आहे, सुख तुमच्याकडे येणार आहे. प्रयोग करून बघा एकदा. तुम्ही एकदा एक प्रयोग करून बघा. हा स्वतःच्या मनासारखं राहून बघा, किती खुश व्हाल. आणि तुम्ही खुश व्हाल तर तुम्ही कुटुंबाला खुश ठेवाल. त्यामुळं अपेक्षा करायच्या नाही, कंप्लेन करायची नाही, आपलं जीवन आपण सुखात जगायचं. आता आपण व्हिज्युअलायझेशन बघितलं, तेच करायचंय ना आपल्याला. आपलं लाईफ असं व्हिज्युअलायझेशन करायचं की नाही, मी ह्या एवढ्या मोठ्या बंगल्यामध्ये राहतेय, जर आपल्याला घर पाहिजे तर. मी एवढ्या मोठ्या बंगल्यात राहतेय, मी ह्या कारमध्ये फिरतेय किंवा फिरतोय, मला एवढ्या पगाराची. आतापर्यंत सांगा कुणी असं म्हटलंय का की, आता इथं कुणी जॉब करणारे पण असू शकतात किंवा हाऊसवाईफ पण असू शकतात, मी महिन्याला 1,00,000 रुपये अर्न करतेय, असं कुणी माइंड मध्ये आपल्या आणलंय का कधी? मला नोकरीच नाही, मी पैसेच कमवत नाही, मी पैसेच कमवत. फक्त ही अफर्मेशन माइंडला देऊन ठेवा, मी महिन्याला 1,00,000 रुपये कमवतेय. बघा रस्ता कसा मोकळा होतो. तुम्हाला ते 1,00,000 रुपये तुमच्यापर्यंत चालत येतात. तो मार्ग तुम्हाला नक्की सापडतो, नक्की सापडतो. मी पुन्हा तेच म्हणेन, अहो जे खूप मोठ्या ह्याच्यावर गेलेले आहेत, तुम्हाला तुमचाच एक सहकारी तुम्हाला मागं टाकून ऑफिसमध्ये कुठल्या तरी वरच्या पदावर गेलाय, कसा गेलाय तो? त्याची तीच अफर्मेशन आहे ना. तुम्ही निगेटिव्ह करता, स्वतःच जीवनामध्ये हे सगळं घडवणार. व्हिज्युअलायझेशनला महत्व द्या. जे पाहिजे ते व्हिज्युअलाइज करा, ते तुमच्यापर्यंत नक्की येणार आहे.
आता ह्याच्यामध्ये कुणाला शंका आहे का? व्हिज्युअलायझेशन नाही. मध्ये नाही. नाही. आता तिसरं मेडिटेशन. मेडिटेशन येस, हे करा, हँड रेज झालाय, मी अनम्यूट. ताई मला असं विचारायचंय की आपल्याला एकापेक्षा जास्त गोष्टी हव्या असतील, मग तेव्हा कसं व्हिज्युअलायझेशन करायचं? एक त्यासाठी दुसरा मार्ग आहे की तुम्ही तुमच्या सर्व इच्छा, मी आता येणारच आहे त्याच्यावर शेवटी, पण आता सांगते, तुम्ही प्रश्न केलाय तर तुमच्या सर्व इच्छा येलो पेजवर रेड पेननी लिहायच्या. हे खूप मोठा फॉर्म्युला आहे, ह्याला हलक्यात घेऊ नका तुम्ही. हा इतका मोठा फॉर्म्युला आहे. येलो पेज घ्यायचे, त्याची ह्याच्यावर अमेझॉनवर वही पण भेटते, नसेल तर सेंचुरी पेपर घ्यायचा येलोचा, त्याची एक वही करायची तयार, आणि तुम्हाला जे जे पाहिजे ते सगळं तुम्ही त्या येलो पेजवर लिहायचं. आता तुम्हाला फर्स्ट तुमची म्हणजे पहिली मागणी ही आहे की ती तुम्हाला झालीच पाहिजे अशी वाटते. समजा तुम्हाला तुमचं स्वतःचं घर व्हावं अशी तुमची इच्छा आहे, आणि अगदी तीव्र इच्छा आहे. म्हणजे अशा इच्छा असतात ना, काही एक लेवलवर असतात, 2-3 असे त्याचे क्रम असतात. जी फर्स्ट इच्छा आहे ती इच्छा तुम्ही येलो पेजवर 21 वेळेला 21 दिवस लिहायचं, लाल पेननी 21 वेळेला 21 दिवस लिहायचं. सकाळी घ्यायची ती वही, आणि जेव्हा केव्हा तुम्ही अशी निवांत असाल, वाटलं तुम्हाला कम्फर्टेबल वेळ आहे आपली, कारण माइंड पण तसं पाहिजे ना, माइंड पण तेवढं फ्रेश पाहिजे, त्यावेळेला तुमची इच्छा. म्हणून तर मी म्हटलं होतं तुम्ही अफर्मेशन काय, म्हणजे शेवटच्या टप्प्यामध्ये आपलं तेच होतं की तुम्ही लिहून आणा तुम्हाला काय पाहिजे, आणि तुम्हाला जर कळलं नाही तुम्हाला जे काय पाहिजे ते कसं लिहायचं, ते पॉझिटिव्ह मध्ये कसं लिहायचं, मी तुम्हाला अफर्मेशन चार्ट देणार आहे, म्हणजे सांगणार आहे की कसं लिहि, कुठले, म्हणजे पण मी त्याला मर्यादा आहेत. मी काही 1-2 हे सांगेन की नोकरी कशी हे करायची, किंवा मुलाला आपला पर्सेंटेज पाहिजे असेल तर ते पर्सेंटेज कसं घ्यायचं, हे सगळं तुम्ही हँडरेज करा. तुम्हाला जी काय इच्छा आहे तुमची ते अफर्मेशन कसं लिहायचं हे मी तुम्हाला सांगेन. पण ते अफर्मेशन तुम्ही 21 वेळेला, रोज 21 वेळेला 21 दिवस येलो पेजवर रेड पेननी लिहायचं. आणि बाकीचे अफर्मेशन असतील ते तुम्ही एकदा लिहिले तरी चालतात, पण रोज लिहायचे, रोज लिहायचं. एकदा येलो पेजवर, येलो पेज रेड पेन, येलो पेज रेड पेन. अमेझॉनवर त्या वह्या उपलब्ध आहेत. आता माझ्याकडे आहे ती वही, पण मी आता आज आणली नाही इथं. मी शक्य झालं उद्या दाखवेन तुम्हाला ती येलो पेजची वही कशी असते. तर ती वही मागवा, किंवा ती कॉस्टली जाते असं वाटत असेल तर सेंचुरीचे पेपर मिळतात, येलो पेज, मुलांचे असतात ते क्राफ्टचे पेपर, छोट्या मुलं, ते घ्यायचे आणि आपण घरी बनवायची वही. त्याला काय आपल्याला कुणाला द्यायचं नाही, कुणाला दाखवायचं नाही, ती आपली प्रायव्हेट आहे, बनवायची. आणि समजा एखादी इच्छा खूपच तीव्र आहे आपली, ती झाली आता अर्जंट, ती कंप्लीट झाली पाहिजे वाटतंय, तर तुमचा एक विजन बोर्ड तयार करा. विजन बोर्ड अशा ठिकाणी लावा की जो तुम्हाला सतत दिसतो, येता जाता तुम्ही त्याच्याकडे बघताय आणि ते वाचताय, असं एखादं विजन बोर्ड तुम्ही तयार करा. आता उदाहरणच द्यायचं झालं तर माझ्या स्वप्नातली कार माझ्या दारामध्ये उभी आहे, आणि त्या कारचं चित्र, मग ते कारचं चित्र म्हणजे कुठलंही आपलं याच्यातलं चित्र कट करून त्याला चिटकवून द्यायचं आणि ते आपल्या डोळ्यापुढे लावायचं. अशा प्रकारे जे काही तुम्हाला पाहिजे असेल, मी म्हटलं ना तुम्ही हँडरेज करा, तुमचं काही जर अफर्मेशन असेल आणि ती कशी लिहावी अशी तुम्हाला वाटत असेल तर मी ती अफर्मेशन कशी लिहायची ती मी तुम्हाला सांगते. तर ही अफर्मेशन अशी 21 दिवस 21 वेळेला येलो पेजवर लिहायची. हे लक्षात आलं सगळ्यांच्या? हो. व्हिज्युअलायझेशन लक्षात आलं, अफर्मेशन लक्षात आलं, अफर्मेशन कसं लिहायचं लक्षात आलं. हो. बाकी अधूनमधून जे बोललेलं आहे ते सोडून द्यायचं. ह्या मुख्य गोष्टी फार महत्वाच्या आहेत, ह्या लक्षात ठेवायच्या. आता मॅडम, हॅलो, 21 म्हणजे दररोज 21 वेळेला 21 दिवस, 21 दिवस म्हणजे दररोज लिहिताना 21 वेळेस लिहायचं, 21 वेळेस लिहायचं आणि 21 दिवस लिहायचं, 21 दिवस लिहायचं. तेवढे दिवस लागत पण नाहीये, 21 दिवस लिहायचं. 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 21
म्हणजे होतं अगोदरच त्याच्या, पण नाही झालं. कसं असतं ना, मी आता ह्या विषय निघालाच आहे तर आणखीन एक सांगते की आपले कर्म असतात, मागच्या जन्मीचे असतील, या जन्मीचे असतील किंवा त्याच्या मागच्या जन्मीचे असतील. ते कर्म आपल्या लाईफमध्ये ब्लॉकेज तयार करतात. आपल्याला असं वाटतं ना की एवढं चांगलं आहे सगळं, मग माझ्याच नशिबाला हे का आलं? मी तर कधी कुणाचं वाईट चिंतलं नाही, कधी मी कुणाचं काही वाईट केलं नाही, मग माझ्याच नशिबाला हे का आलं? कुणालाही दोष देऊ नका. हा व्यक्ती माझ्या लाईफमध्ये आला आणि माझं लाईफ बर्बाद केलं असं सुद्धा म्हणू नका. उलट धन्यवाद माना त्या व्यक्तीचे. का तर तो ह्या जन्मातच तुमच्या लाईफमध्ये आला किंवा आत्ताच आला, अगोदरच आला, आणि त्याचं जे काही तुम्ही देणं लागत होतात ते देणं त्यांनी संपवून टाकलं. कारण आपल्या अवतीभोवती जे कोणी लोक असतात आपल्या संपर्कातले, हे त्याचं कनेक्शन आपल्या मागच्या जन्मातलं असतं. आणि त्या मागच्या जन्माचं कनेक्शन जर चांगलं असेल तर ते चांगले होऊन आपल्या ह्याच्यात येतात, आणि जर समजा त्यांचं काही आपण देणं लागत असू तर ते घेण्यासाठी ते या जन्मामध्ये येतात. आणि हे सत्य आहे. ते येतात आणि त्यांचा वाटा जो काही आपल्याकडे राहिलेला आहे तो वाटा ते म्हणजे त्रास देऊन, फसवून, पैशाची फसवणूक आपली झाली आहे ती करून, असं जे काही लोक आपल्या आयुष्यामध्ये येतात आणि ते तसा त्रास मानून घ्यायचा आणि यांनी मला फसवलं नाही मानून घ्यायचा. धन्यवाद, तू आत्ताच माझ्या आयुष्यात आलास आणि तुझं काय जे मी देणं लागत होतो ते घेऊन तू गेलास. एवढं क्लिअर असायचं. कारण आपल्या कर्मामुळेच आपल्या जीवनामध्ये अडथळे तयार होत असतात. कर्मा बॅलन्स करणं खूप गरजेचं आहे. प्रत्येक व्यक्ती आपल्याशी वागतो बघा. एखाद्याशी एक व्यक्ती खूप चांगला वागतो आणि तोच व्यक्ती दुसऱ्याशी वाईट वागतो, हो ना. एक व्यक्ती आहे आणि त्याच्यासमोर दोन व्यक्ती आहेत. एकाशी त्याचं वागणं खूप चांगलं असतं पण दुसऱ्याशी त्याचं वागणं वाईट असतं. असं का? तो वाईट व्यक्ती आहे ना, मग सगळ्याशीच तो वाईट वागावा असं नसतं. असं का होतं? मागच्या जन्मामध्ये किंवा त्याचे जे कर्म ह्या जन्मात असतील, मागच्या जन्मातले असतील, जे काही त्याचे देणं राहिलेलं असतं ते वसूल करायला तो, म्हणून तो चांगला व्यक्ती सुद्धा त्या व्यक्तीशी वाईट वागत असतो. म्हणून दोष कधीच कुणाला द्यायचे नाही. आपण ते करणार आहोत. आता येतोय आपण त्याच्याकडं. ती प्रार्थना आपण घेणार आहोत की माफ कसं करायचं. आपण एक मेडिटेशन पण घेणार आहोत. म्हणून थोडीशी घाई करते मी, 10 मिनिटं राहिले. ठीक आहे. एक मला खूप सुंदर मेडिटेशन घ्यायचं होतं आज. तुमची परवानगी आहे का? असेल तर आपण एक 10 मिनिटं जास्त थोडा वेळ. हो, थोडा वेळ वाढला तर हरकत नाही ना. हा, कारण हे प्रकरण आज आपलं संपेल मग मेडिटेशन घेतल्यानंतर. तर आपण तिसरं बघतोय की मेडिटेशन म्हणजे काय? आता तुमचं उत्तर काय असेल? मेडिटेशन म्हणजे काय? साबदे सर, तुम्ही हे आहेत, अनम्युटेड. मेडिटेशन म्हणजे लाईव्ह इन फ्युचर. अजून कोण सांगतंय? सॉरी, लाईव्ह इन प्रेझेंट. करेक्ट. 100% करेक्ट. कारण मेडिटेशन म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर फक्त ध्यान येतं, हो ना. ध्यानच, पण ते वेगळ्या प्रकारात. ध्यानाला बसणं म्हणजे मेडिटेशन नाहीये. मला सांगा, ध्यानाला बसल्यानंतर कोण एकाग्र होतं बरं? कुणीतरी होतं का एकाग्र? ते मन सगळं जगभर भटकून येतं. हो ना पाठक सर? केले का मेडिटेशन? हो, केलंय ना. हा, मेडिटेशनला बसल्यावर काय काय होतंय? बऱ्याचशा गोष्टी आठवतात मनात आठवतात. सगळ्यांना मान्य हे? थांब, मान्य. कारण मन स्थिर राहत नाही. मन स्थिर राहत नाही. एरवी आठवत नाहीत. मेडिटेशनला बसल्यावर ते सगळं चालू होतं डोक्यामध्ये. आणि मग त्याला कसं मेडिटेशन म्हणायचं, आपण ध्यान कसं म्हणायचं? तर ते ध्यान नाही. ध्यान म्हणजे तुम्ही जे काही करता
ऍट प्रेझेंट तुम्ही जे काही करताय त्या करण्यावर तुमचं 100% लक्ष असणं गरजेचं. ते पाटे आहेत बघा रस्त्यावर, काहीतरी ध्यान हटी दुर्घटना घटी. ध्यान हटलं की दुर्घटना घडतेच. जे काही करताय तुम्ही प्रामाणिकपणाने आणि 100% तुमचं डिव्होशन देऊन करायचं. मग स्वयंपाक करत असाल 100% द्या तुमचे. बघा तुमचं लक्ष कुठंतरी आहे आणि तुम्ही कांदा कट करताय, इथे की नाही सुरी बोटावर, ध्यान नसेल मग लगेच कोणीतरी म्हणतो लक्ष कुठं होतं तुझं. तर हे ध्यान जे आहे ते आपण जे काही करतो, जे लाईफ आपल्याला मिळालेलं आहे, कुठलंही लाईफ असू दे, म्हणजे खूप श्रीमंत नाही तर मिडल पण नाही, अगदी त्याच्या खालचे लाईफ असेल, जे काही लाईफ मिळालेलं आहे त्या लाईफला आपण आधी धन्यवाद म्हणा. त्या लाईफ बद्दल आपली भावना ही नम्रतेची असू द्या. आणि ते त्या लाईफ मधली जे काही कामं असतील ती प्रामाणिकपणे करा. तुमच्या कुटुंबातली असतील, तुमच्या ऑफिसेस मधली असतील किंवा इतर व्यवसायातली असतील, तुम्ही जिथं कुठं काम करताय ते अगदी मन लावून करा, मनाला भरकटू देऊ नका. जो व्यक्ती मन लावून काम करतो ना, युनिव्हर्स त्याला विसरत नाही, त्याच्याकडे दुर्लक्ष करत नाही. जो मन लावून काम करतो त्यालाच प्रमोशन मिळतं. अनुभव आहे ना आपल्याला. जो मन लावून घरामध्ये काम करतो तोच घरातल्यांचा आवडता होतो. जो मन लावून दुसऱ्यांची सेवा करतो तोच सगळ्यांचा चाहता होतो, त्याचं सगळ्याकडे कौतुक होतं. जो मन लावून अभ्यास करतो त्यालाच पर्सेंटेज मिळतात, मार्क मिळतात. म्हणजे जे काही तुम्ही करताय ते सगळं 100% लक्ष देऊन करा. 100% लक्ष ऍट प्रेझेंट मध्ये करा. सोडून द्या बाकीचं सगळं. आता मी हे करतोय ना, हे मी अगदी व्यवस्थित पार पाडणार, याच्यामध्ये मला कसूर करायची नाहीये, भले याचा परिणाम काही हो, पण हे काम आहे ना माझं, ह्याला मला प्रामाणिकपणाने पार पाड. हे अगोदर लक्षात. असं जेव्हा कराल ना, 21 दिवसानंतर तुमच्या लाईफमध्ये असा चेंज जाणवेल की हॅबिट बनेल तुमचं. हॅबिट कसं बनेल की चांगले सकारात्मक बोलणं, सकारात्मक अफर्मेशन देणं, सकारात्मक व्हिज्युअलायझेशन करणं, जे पाहिजे ते सकारात्मक व्हिज्युअलायझेशन करणं, आणि जे करतोय ते 100% लक्ष देऊन करणं. हे तुम्ही जे केलं ती तुमची हॅबिट बनणार आणि त्याच्यातून मग तुमचं स्वप्नातलं जग तुमच्या पुढं उभं राहणार, नक्की उभं राहणार तुमचं. बघा ना, शेतकरी जेव्हा शेतात राबतो त्या शेतकऱ्याला सुद्धा कळतंय की इथं जर मी त्या शेतात आपण जे पेरतो तेच उगवतं, एवढं तर माहितीये. जे आपण पेरू तेच उगवतं शेतामध्ये. आपण चांगलं पेरलं चांगलं उगवणार आहे, गहू पेरले गहूच उगवणार आहेत, आंबाड्या पेरल्या आंबाड्याच उगवणार आहेत. गहू जेव्हा आपण म्हणजे सकारात्मक विचार आपण पेरतोय, शेतकऱ्याचंच उदाहरण घेऊ आपण, पीक चांगलं वाढावं म्हणून आजूबाजूचे तण तो काढून टाकतो. आपण पण काय करणार आहे, सगळे चुकीचे विचार, चुकीच्या गोष्टी, चुकीचं सगळं काढून टाकणार आहे. तरच तुमचे विचार, सकारात्मक विचार भरभरून वर येणार आहेत. तुमचं लाईफ सकारात्मक होणार आहे त्या पिकासारखं. म्हणून ह्या गोष्टी फार महत्वाच्या. तेव्हा ह्या सगळ्यांच्या लक्षात आल्या तिन्ही गोष्टी. तिन्ही गोष्टी लक्षात आल्या. मग आता 10 मिनिटं घेऊया का आपण. हे 21 दिवसानंतर त्याचं काय करायचं, ते जे आपण लिहिलेलं आहे त्याच्यानंतर ते काय. आपली अफर्मेशन जर कंप्लीट झाली ना सर, तर ते आपण वाहत्या पाण्यामध्ये तो कागद सोडून द्यायचा. झाली नसेल तर कंटिन्यू करायचं. मी म्हटलं ना, ज्याचे जसे कर्म, ज्या कर्माचे जेवढे ब्लॉकेजेस, त्या ब्लॉकेजेस नुसार आपल्याला रिझल्ट मिळत असतो. ठीक आहे, झालं की वाहत्या पाण्यात तो कागद टाकायचा, थोडक्यात झालं की टाकून द्यायचं. सांगते तुम्हाला, हे करण्याने जे 10 वर्षे एखादी गोष्ट तुम्हाला भोगायची आहे तुमच्या कर्मानुसार, ती 5 वर्षातच संपते. कारण ते कर्म तर आपल्याला पूर्ण भोगलेच पाहिजे, त्याच्यातून तर कोणाची सुटका नाही. रामाची सुटका नाही, 14 वर्ष वनवास भोगावा लागला. कृष्णाची सुटका नाही, त्याला
ह्याच्यामध्ये जेलमध्ये कारागृहामध्ये जन्म घ्यावा लागेल. अरे देव सुटले नाही तर आपण तर माणसं. खरंय. देवांना चुकलेलं नाहीये हे कर्माचं, तर आपण तर माणसं आहोत. आणि त्यामुळं ह्याचं दुःख मानायचं नाही. बस सकारात्मक विचार ठेवून याच्यावरती हे असे उपाय करायचे. चांगलं आठवायचं, चांगलं बोलायचं, चांगलं अफर्मेशन म्हणजे विचार चांगले मनात आणायचे आणि आपल्याला जे हवं ते सगळं आपल्या माइंडमध्ये सकारात्मकच ठेवायचं. झालं? झालं. ठीक आहे. मग आता कुणाला हँड रेस करा, कुणाला काही विचारायचं का याच्यावरती? मेडिटेशन घेणार आहोत आपण. काढ ते हे कर, अनम्यूट. गीता अनम्यूट करा. गीताला काही विचारायचंय ना? हा मला ताई असं विचारायचं होतं, याचं रेकॉर्डिंग मिळेल का? व्हिडिओ हो, हा, रेकॉर्डिंग मिळेल. आज मी ती सगळी सोय केलेली आहे. कालचे रेकॉर्डिंग आहे. आज मी हा. काय केले, प्रॉपर्टी घेऊन बसलीये, त्यामुळे आज काही प्रॉब्लेम ओके. येणार नाही. हा असं चालेल चालेल, ठीक हा, आहे. ठीक आहे. ओके, धन्यवाद. कारण पहिल्या दिवशी थोडा नेटवर्क इश्यू असल्यामुळे मला व्यवस्थित हे झालं. मला तोच प्रॉब्लेम झाला होता की काय झालं, हे दार बंद, हे नको, पण दार बंद होत असल्यामुळे ते हे येत नव्हतं नेटवर्क, आणि मध्ये मध्ये आपल्याला प्रॉब्लेम येतो. ठीक आहे, काही हरकत नाही. आता आपण मेडिटेशन घेऊ. सगळ्यांनी पाणी पिऊन घ्या, रिलॅक्स बसा. सुंदर मेडिटेशन आहे. मेडिटेशनला ग्रहण करा तुम्ही. आणि पिलं सगळ्यांनी? हो. बघा, आपलं कर्मा बॅलन्सिंगचं हे मेडिटेशन आहे. या मेडिटेशनला तुम्ही पुन्हा पुन्हा जर ऐकलं तर तुमचे सगळे कर्मा बॅलन्स व्हायला चालू होतील. म्हणजे काही वाईट गोष्टी तुमच्या ह्याच्यात असतील तर त्या एका रिलॅक्स जागी बसा. पाठीचा कणा ताठ, डोळे हलके बंद. पाठीचा कणा ताठ, डोळे हलके बंद. पूर्ण लक्ष श्वासावर, पूर्ण लक्ष श्वासावर. येणारा प्रत्येक श्वास तुमच्यासाठी दीर्घायुष्य, सुख, समाधान, ऐश्वर्य घेऊन येत आहे. जाणारा प्रत्येक श्वास तुमचं शरीर, तुमचं मन, 7 चक्र आणि औरा यातील सगळी निगेटिव्हिटी घेऊन जात आहे. सगळी निगेटिव्हिटी घेऊन जात आहे. श्वास घ्या, थोडस थांबा, श्वास सोडा. ही क्रिया तुम्हाला 4 वेळेला करायची. श्वास घ्या, थोडस थांबा, श्वास सोडा. श्वास घ्या, थोडस थांबा, श्वास सोडा. बघा, तुमचं शरीर आता हलकं 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 झालेलं आहे, एकदम हलकं. मन आणि श्वास एकत्र आलेले, एकत्र. तुमचं शरीर एवढं हलकं झालंय की तुमच्या श्वासाबरोबर, तुमच्या मनाबरोबर हवं तिथं ते जात.
सूक्ष्म शरीरात ते रूपांतर झालेलं आहे. तुमचं शरीर सूक्ष्म शरीराच्या रूपामध्ये रूपांतरित झालेलं आहे. आता तुम्हाला आठवायचंय मागच्या 24 तासातल्या घटना. 24 तासातल्या घटना. ज्या काही चांगल्या असतील, काही वाईट असतील, त्या घटनांनी तुमच्या मनाला त्रास झाला असेल, तुम्ही दुःखी झाला असाल, त्या घटना आठवा. ज्या चांगल्या घटना आहेत त्या घटनांना तुमच्या हृदयामध्ये कुलूप बंद करून टाका. ज्या चांगल्या घटना आहेत त्या घटनांना तुमच्या हृदयात कुलूप बंद करा आणि तुम्हाला त्रास देणाऱ्या घटना, तुम्हाला त्रास देणाऱ्या त्या घटना त्यांना माफ करून टाका. माफ करून टाका. कुणाकडून तुमचं मन दुखावलंय, माफ करा. कुणाचं मन तुमच्याकडून दुखावलंय, माफी मागा. माफी मागा त्या सगळ्यांची आणि माफ करा त्या सगळ्यांना जे तुमच्या दुःखाला कारणीभूत आहेत. जे तुमच्या दुःखाला कारणीभूत आहेत. आता तुम्ही पुढे जाताय. 1 महिन्यापर्यंत आठवा. 1 महिन्यापर्यंत. 1 महिन्यामध्ये तुमच्या जीवनात काय काय घडलंय, काय काय घडले आठवा. त्रास देणाऱ्या घटना आठवा. ते प्रसंग आठवा. चांगले प्रसंग आठवा. चांगले प्रसंग हृदयात कुलूप बंद करा. आणि वाईट घटनांना रिमूव्ह करून टाका. रिमूव्ह करून टाका. काढून टाका तुमच्या जीवनातून, तुमच्या मनातून, तुमच्या शरीरातून. माफ करा त्यांना. माफ करा. ही माफी तुमच्यासाठी आहे, त्यांच्यासाठी नाहीये. आज तुम्ही त्यांना माफ केलं तर तुम्ही मोकळे होणार आहात, रिकामे होणार आहात. सडलेल्या त्या गोष्टींना तुम्ही तुमच्या शरीरात धारण करून ठेवलंय. तुमच्या आजाराचं मूळ कारण हे विचार आहेत. माफ करा त्या सगळ्या गोष्टींना. तुमच्यासाठी माफ करा. मनातनं माफी मागा. मनातनं माफी मागा. बघा, तुमची माफी युनिव्हर्स पर्यंत पोहोचतीये आणि युनिव्हर्स ती गोष्ट स्वीकारतंय. आता तुम्ही 1 वर्षापर्यंत जा. 1 वर्षात कुणीतरी तुमच्या जीवनामध्ये आलं असेल, गेलं असेल, सुख मिळालं असेल, दुःख मिळालं असेल, सगळं आठवा. सगळं आठवा आणि वाईट गोष्टी सोडून द्या. माफ करा त्या वाईट गोष्टींना. बघा, हे ओझं घेऊ नका तुम्ही. त्याची दुर्गंधी सुटली तुमच्या शरीरात. त्या दुर्गंधीला काढून टाका. तुम्हाला मोकळं व्हायचंय. तुम्हाला रिकामं व्हायचंय.
त्या आनंदाला स्वीकारण्यासाठी, त्या सुखी जीवनाला स्वीकारण्यासाठी. बघा, आपण मनात ठेवून त्या गोष्टीला बदलू शकणार आहेत का? नाही. का ठेवायच्या मनात त्या? काढून टाका मनात ना त्यांना. काढून टाका. माफ करा आणि माफी मागा. माफी मागा त्यांना, ज्यांच्यामुळं, तुमच्यामुळं जे दुखावलेले आहेत त्यांची तुम्ही माफी मागा. आता आणखीन आणखीन मागं जा. तुम्ही आता बालवयामध्ये आहात, बालवयात आहात. त्याही वेळेला अशा काही घटना घडल्या असतील ज्या आजही तुमच्या मनावर आघात करतायत. त्या बालवयातल्या त्या घटना तुम्हाला त्रास देत आहेत. सूक्ष्म रूपात कुठंतरी तुमच्या मनाच्या कोपऱ्यात त्या दडून बसल्या आहेत आणि त्याचा त्रास तुम्हाला होतोय. आठवा, आठवा त्या सगळ्या घटना आणि सुखद घटना सुद्धा. त्या सुखद घटनेला तुम्ही कुलूप बंद करून टाका. तुमच्या हृदयाच्या गाभाऱ्यात त्याला कुलूप बंद करा. आणि नकारात्मक ज्या घटना आहेत त्यांना तुम्ही तुमच्या हृदयातून, मनातून काढून टाका. माफ करा, माफ करा, माफ करून टाका त्यांना. माफ करून टाका. माफी मागा त्यांची. आता बघा, तुम्ही तुमच्या आईच्या हातामध्ये आहात. छोटस बाळ, छोटस बाळ आईच्या हातामध्ये आहात तुम्ही. बघा, तुमचे आई वडील किती खुश झालेले आहेत तुम्हाला बघून. किती खुश झालेत. तो आनंद बघा. तुम्हालाही खूप आनंद होतोय ना. आईच्या हातामध्ये आहात तुम्ही. ते छोटेसे हात, ते छोटेसे पाय बघा, किती सुंदर दिसताय तुम्ही. निरागस, निरागस दिसताय तुम्ही. ते तुमचं खरं रूप आहे. ते तुमचं खरं रूप आहे. बघा, किती नितळ, किती स्वच्छ, किती डिवाइन, किती पवित्र, कसं रूप आहे ते. ते तुमचं खरं रूप आहे. ह्या ब्रह्मांडाने तुम्हाला त्या रूपात खाली पाठवलं होतं. आणि आपल्या विचारांनी, आपल्या वागण्यानी, आपल्या मधल्या सगळ्या निगेटिव्ह गोष्टींनी आपल्या आयुष्याचं आपण काय केलंय बघा. आठवा, ते सुंदर रूप आलंय ना तुमच्या हातामध्ये. आता ते दिसतंय ना तुमचं रूप तुम्हाला. ती कोरी पाटी, त्या ब्रह्मांडाने ती कोरी पाटी तुमच्या हातामध्ये दिलीये. नव्याने तुम्हाला त्याच्यावरती लिहायचंय. आता सगळं आधीच पुसून टाकून, सगळं आधीच सोडून टाकून तुम्हाला नव्याने लिहायचंय. घेऊन या ती पाटी आता परत. बघा, तुम्ही हृदयाशी घट्ट धरली ती पाटी. कारण तुम्हाला आता असं जीवन जगायचंय जे तुमच्या हाताने तुम्ही तयार करणार आहात. त्या पाटीला तुम्ही परत घेऊन या, परत घेऊन या. तुम्हाला ही दुसरी संधी मिळालेली आहे. तुमच्या जीवनामध्ये
बदल करण्याची. सगळ्यांना तुम्ही माफ केलंय आणि सगळ्यांची माफी मागितलीये तुम्ही. बघा, तुम्ही माफी मागताना सतत त्यांना म्हणतायत की आय एम सॉरी, मला माफ कर, प्लीज फॉरगिव्ह मी, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू गॉड, थँक यू गॉड, I love you. I love you. God, I love you. मी माफी मागतोय, मला माफ करा. ही प्रार्थना तुम्हाला रोज म्हणायची. I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. ह्या प्रार्थनेने तुम्ही आता परत येताय, परत येताय, आनंदात येताय. खूप आनंद झालाय तुम्हाला, खूप आनंद झालाय. कारण युनिव्हर्सने तुम्हाला तुमच्या हातात तुमच्या लाईफची पाटी दिलेली आहे. खूप आनंद झालाय तुम्हाला. तुम्ही परत येताय, परत येताय, परत येताय. त्याच आनंदात, त्याच खुशी, सगळ्याची माफी मागून, सगळ्याला माफ करून, सगळ्या घटना मनाच्या पटलावरून पुसून टाकून, सगळ्या घटनाला आपल्या शरीरातून, मनातून, औरातून दूर करून परत येताय. पटलंय तुम्हाला? हा त्रास तर फक्त मलाच होतोय. ज्यांनी मला त्रास दिला ते तर सुखात आहेत. मग मी का त्रास करून घ्यावा? मी का या त्रासामध्ये पडावं? मला पण अधिकार आहे खुश राहण्याचा. मी का विचार करावा त्यांचा? मी माफ केलं त्यांना, मी माफ केलं त्यांना, मी माफ केलं त्यांना. आणि माफी पण मागितली मी सगळ्यांची. माफी पण मागितली, मी माफी पण मागितली. आता या पाटीचा मी पुन्हा उपयोग करणार. माझं जीवन सकारात्मक बनवण्यासाठी, माझं जीवन सुख समृद्ध बनवण्यासाठी. आय एम द बेस्ट, आय एम द बेस्ट, आय एम द बेस्ट. आय कॅन डू इट, आय कॅन डू इट. गॉड इज ऑलवेज विथ मी, गॉड इज ऑलवेज विथ मी. आय एम ए विनर, आय एम ए विनर. टुडे इज माय डे, टुडे इज माय डे. हे अब्दुल कलामांचे 5 वाक्य तुम्हाला आठवत आहेत आणि तुम्ही पुन्हा तुमचं जग जिंकायला सिद्ध होत आहे. तुमचं जग जिंकायला सिद्ध होत आहे. परत परत या, परत या. आलात, आलात, आलात. टेक युअर टाइम, टेक युअर टाइम. दोन्ही हात रब करा, दोन्ही हात रब करा आणि तुमच्या डोळ्यावर कप शेप मध्ये ठेवा. एकदम डोळे उघडू नका. दोन्ही हात तुमच्या डोळ्यावर कप शेप मध्ये ठेवा. कप शेप मध्ये, कप शेप मध्ये, घासून नाही ठेवायची, कप शेप मध्ये ठेवायची. रिलॅक्स, रिलॅक्स, रिलॅक्स. कसं वाटतंय सगळ्यांना? सगळं हे छान छान वाटतंय? छान वाटतं. हो, सांग कसं झालं मेडिटेशन? कोण कोण जाऊन आलं? हँड रेस छान करा, छान झालं. हँड रेस करा. मी अनम्यूट करते. विजय जगताप अनम्यूट. हा बोल, बोला जगताप सर. नाही छान वाटलं. हा अजून सुनीता मॅडम, त्यांना अनम्यूट कर. छान वाटलं ताई. हा सगळ्यांना चांगलं वाटलं? खूप हो, मस्त. हो. मी तर मला ध्यान लागलं होतं आता लगेच. हो का? पाठक मस्त. सरांना कसं वाटलं? उत्तम, उत्कृष्ट. उत्तम. हा आता हे बाकीच्यांनी तर
स्वतःला व्हिडिओच ऑन नाही आहेत, कसं बोलणार आहे मी? हे एनर्जी एक्सचेंज आहे, हे खूप गरजेचं आहे की तुमचे व्हिडिओ ऑन असणं. ही एनर्जी पास होती. आता उद्यापासून तर डायरेक्ट एनर्जीशी खेळणार आहेत आपण. मग असे व्हिडिओ बंद केल्यानंतर कशी मिळणार तुम्हाला एनर्जी? उद्यापासून रेडी राहा. सगळ्यांचे व्हिडिओ ऑन पाहिजे. बरं, आता एक मला विचारायचं की उद्या आपल्याला शक्तिपात घ्यायचा आहे. शक्तिपात म्हणजे दीक्षा, जी की आपण आता रेकीला ऍक्च्युअल उद्यापासून सुरुवात करणार आहोत. उद्या सकाळी 7 वाजता मी शक्तिपात देणार आहे तुम्हाला. फक्त 15 मिनिटं लागतील, जास्त नाही. 7 वाजता मी हीच लिंक असेल, ह्याच लिंकवर तुम्ही जॉईन व्हायचंय. मग त्या अगोदर काय करायचंय की तुम्ही जिथे बसणार आहात तुम्हाला डिस्टर्ब होणारी ती जागा असू नये. बघा, तुम्ही शक्तिपात घेताय, दीक्षा घेताय, त्या ऊर्जेला तुमच्यामध्ये 10% ग्रहण करताय. उद्या तुमच्यामध्ये ती 10% ऊर्जा येणार आहे. तर डिस्टर्ब होईल अशी जागा असू नये. त्याचबरोबर स्वतःच्या जवळ एक छोटासा दिवा लावून ठेवायचा आहे. एक दिवा लावून ठेवायचा आहे आणि एक धूप आता प्रत्येकाकडे असेल. धूप नसेल तर उदबत्ती चालते, म्हणजे 2-3 उदबत्त्या अशा चालतात धूप नसेल तर ती धूप अगोदर बसण्या अगोदर, म्हणजे आता तुम्ही बसताय, 7ची वेळ आहे, तर 7ला 5 मिनिटं कमी असताना तुम्ही रेडी राहायचंय. तर ते धूप बसण्या अगोदर उलट आपल्यावरनं फिरवायचंय. उलट, अँटी क्लॉकवाईज. बरोबर? अँटी क्लॉकवाईज, लक्षात आलं? उलट फिरवायचे 3 वेळेला. हे सायंटिफिक कारण आहे की तुमच्या औरामध्ये जर कुठली निगेटिव्हिटी असेल तर ती क्लीन होते आणि ती ऊर्जा तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी रस्ता मोकळा होतो. म्हणून ती धूप अशी उलटी 3दा फिरवायची स्वतःभोवती. हे टेक्निकल आहे, शास्त्रीय आहे. हे काही कुठल्या बाबाचं काहीतरी हे नाहीये, हे लक्षात ठेवा. आणि ते धूप आपल्या बाजूला ठेवायचं आणि पूर्ण ह्याच्यावरून पूर्ण बॉडीवरून फिरवायची का फक्त डोक्यावरून? हा, बसल्या की उलट फिरवायचं. उलट घ्यायचं, सरळ नाही, अजिबात सरळ नाही बरं का, क्लॉकवाईज नाही, अँटी क्लॉकवाईज. असं अँटी क्लॉकवाईज घ्यायचं आणि पाण्याची एक छोटस काहीतरी ग्लास, हे असं पाणी तर प्यायला घ्यावंच लागतं सोबत, एक बॉटल आणि एक ग्लास ठेवा तिथं आणि एक दिवा पेटवून ठेवा. हे कशासाठी आहे तर हे पंचमहाभूताच्या साक्षीने आपण ही दीक्षा घेतो. दिवा मॅडम तुपाचा, तेलाचा? कसले तेलाचं चालतो? हा, चालतो, कुठलाही दिवा चालतो. दिवा तिथं बाजूला ठेवायचा, एक पाण्यासाठी काहीतरी ठेवायचं आणि कंपल्सरी 1 ग्लास पाणी प्यायचं. कंपल्सरी 1 ग्लास पाणी प्यायचं. पाणी पिऊनच बसायचं. तोंड हातपाय धुवात, स्नान करायची गरज नाही. असं काही नाहीये की स्नानच केलं पाहिजे, असं काही नाहीये. तुम्ही म्हणजे जर ज्यांचे करतात त्यांच्यासाठी खूपच चांगलं आहे, पण काही जणांना लवकर उठायची सवय नसते. ऍक्च्युली हे 5ला 5:30ला असतं शक्तिपात, पण ठीक आहे, मी 7 वाजता ठेवते. 7 वाजता चालतंय का? हा, कुठेही बसा, कुठेही बसा, फक्त तुम्हाला कुणाचं डिस्टर्ब होऊ नये. कुणी तुम्हाला असं म्हणजे आलंय, पाठीमागनं गेलंय, हा, हे पाठीमागून कोणतरी जात आहे, पुढून कोणतरी जात आहे, हे असं होऊ नये. ते डिस्टर्ब होतं त्या एनर्जीला. 15 मिनिट आहे का? फक्त 15 मिनिटं, जास्त वेळ नाही. 15 मिनिटं वेळ काढायचा. कुणी मागून पुढून जाऊ नये. धूप लावायची, अगरबत्ती नाही. धूप असेल तर खूप छान. आता ऐन वेळेला जर धूप नसेल समजा कुणाकडे, तर 1-2-3 अगरबत्त्या एकत्र करून लावायच्या. अगरबत्तीच्या 100% विरोधात आहे मी, पण पर्याय म्हणून एक सांगते तुम्हाला की अगरबत्ती नाहीच आहे आपलं, सॉरी, धूप नाहीच आहे, तर अगरबत्ती लावायची. अगरबत्ती परत एकदा सांगाल का तुम्ही धूपनी काय कर? तुमचा मध्ये व्हिडिओ बंद झाला होता. माझा व्हिडिओ बंद झाला नाही, चालू होता, त्यांचा काहीतरी प्रॉब्लेम असेल. हा, सांगते. धूप पेटवायचा. मी काय करणार आहे, मी ह्याच्यावर टाकणार आहे, ग्रुपवर पण टाकणार आहे सगळं. धूप पेटवायचा, धूप आपल्या भोवती अँटी क्लॉकवाईज फिरवायचा 3दा.
धूप क्लॉक वाईज नाही, अँटी क्लॉक वाईज, उलट, घड्याळाच्या उलट्या दिशेने, म्हणजे 12, 11, 10 असं जी दिशा येते ना, तसं वरून असं गोल नाही, असं पूर्ण शरीराला, पूर्ण बॉडी बरोबर. पूर्ण बॉडीला. हा, असं करून हे असं खालनं घ्यायचं, असं असं 3दा, आणि ती बाजूला चालू ठेवायचं, ते ठेवून द्यायचं बाजूला, आणि एक दिवा पेटलेला ठेवायचा, एक दिवा, छोटासा दिवा, थोडंसं तेल घालून, आपल्याला 15 मिनिटाचंच काम आहे, जास्त वेळ नाही, थोडंसं तेल घालून छोटासा दिवा बाजूला ठेवायचा. कुणाकडे पंती असेल मातीची तर त्यात ठेवला तर खूपच छान, आणि पंती नसेलच तर मग आपला आरती बिरती जे काही असेल दिवा त्याच्यात ठेवायचं, आणि पाण्याची बॉटल एक ठेवायची, ग्लास ठेवायचा. तुम्ही आधी पाणी पिऊन घ्यायचं व्यवस्थित, आणि पुन्हा ते पाणी ग्लास भरून तिथं ठेवून द्यायचं. आलं लक्षात सगळ्यांच्या? ठीक आहे, मग आता उद्या सकाळी 7ला आपण भेटणार आहोत. 7 वाजता आपल्याला दीक्षा घ्यायची आहे. ताई कॅमेरा खराब झालाय, मुलाच्या मोबाईल वरून केला तर चालेल ना? कशावर करा, काही प्रॉब्लेम नाही. 10च मिनिटं लागतात, पण मी तुम्हाला 15 मिनिटं म्हणते. दीक्षा द्यायला जास्त वेळ लागत नाही. सेकंड लेवल आणि थर्ड लेवलला सिम्बॉल असतात, त्यामुळे 5-10 मिनिटं तिकडे जास्त लागतात. सिम्बॉल तुमच्यामध्ये आम्हाला सोडायचे असतात. फर्स्ट लेवलला फक्त आम्ही ऊर्जा सोडतो, आणि लगेच मग 3 वाजता आपल्याला ऍक्टिव्हेशन करायचं. ओके. 3 वाजता लगेच त्याचं ऍक्टिव्हेशन, म्हणजे 3च्या क्लासमध्ये. म्हणून सकाळी मी तुम्हाला दीक्षा द्यायले, 3 वाजता आपल्याला त्याचं ऍक्टिव्हेशन करून त्या ऊर्जेचा अनुभव घ्यायचा आहे. ती ऊर्जा काय आहे, कशी आहे, ह्याचा अनुभव आपल्याला लगेच 3 वाजता घ्यायला सुरुवात करायची. ओके? ओके. येस. थँक्यू. थँक्यू मॅडम. थँक्यू, धन्यवाद. तुम्ही मला ऐकून घेतलं त्याबद्दल तुमचे कोटी कोटी धन्यवाद. आपल्याला रेकी माता तुमच्या जीवनामध्ये सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करो, हीच रेकी मातेकडे विनंती. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. 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 धन्यवाद.